हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आता मी कुठे जाते ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. तर मी आता इथे ट्रेनमध्ये बसलेली आहे आणि ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे. तरी पण खूप वेळाने मला एका साईडला बसायला मिळालं. पैसा रहेगा तो बंगला बनेगा ना, पैसा ही नहीं रहेगा तो बंगला बनेगा. तर तुम्ही आता ट्रेनमध्ये एंटरटेनमेंट बघितलंच, असं चाललेलं असतं आणि आता थोड्या वेळाने दादरच्या पुढे ही ट्रेन खाली झालेली आहे, पूर्ण रिकामी आहे आणि पूर्ण रिकाम्या ट्रेनचं मी पूर्ण शूट घेतलं, तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटलेलो आहे. स्टेशनवरती आम्ही चर्चगेटला एकत्र भेटलो आणि आता आम्ही कुठे चाललोय, तर आम्ही चाललोय मरीन ड्राईव्ह वरती. तर तुम्ही आजूबाजूचं एन्व्हायरमेंट बघतच असाल. तर आम्ही 3 लेडीज आणि 2 जेंट्स होते, मुलं होती, आमचे कलीग्स होते. तर ते देखील आहेत आमच्यासोबत. तर किती छान एन्व्हायरमेंट आहे मरीन ड्राईव्हचं, तुम्ही बघू शकता. तर ऑफिस कलीग बरोबर ही ट्रिप आम्ही केली होती आयोजित. पण ती इव्हिनिंगचीच होती, कारण मरीन ड्राईव्हला जर जायचं असेल तर तुम्ही संध्याकाळीच जाऊ शकता आणि तिथला व्ह्यू खरंच खूप बघण्यासारखा असतो मरीन ड्राईव्हचा संध्याकाळचा. तिथे बाजूला नायकाचा शॉप देखील आहे, तुम्ही बघाल मरीन ड्राईव्हच्या अगदी बाजूलाच. आणि खरं सांगू तर मी हे फर्स्ट टाईम आली इथे. सगळे मला हसाल तुम्ही, पण मी खरंच सांगते, मुंबईमध्ये राहून मी मरीन ड्राईव्हला फर्स्ट टाईम आलेली आहे आणि मला खूप छान वाटलं, कारण मला पाणी खूप आवडतं, समुद्र खूप आवडतो. तर आणि खरंच सी बीच मला खूपच आवडतो. तर इकडे खूप गर्दी होती, कारण संडे होता त्याच्यामुळे, आणि मी संडेला सुट्टी असते ऑफिसला, त्याच्यामुळे आम्ही संडेला आलेलो आहोत. तर मी थोडंसं शूट करते. आहे खूप गर्दी, तरी पण मी शूट करते आणि आम्हाला खूप मजा येत होती, कारण का एन्व्हायर्नमेंट खूप छान होतं. बघा, तुम्ही बघू शकताय समुद्र किती छान दिसतोय आणि तिकडनं मी थोडंसं शूट करते. आम्ही मैत्रिणी खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं आणि खूप फोटो काढले, कारण तिथला व्ह्यू मस्त होता. त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं आणि आम्हाला नंतर सनसेटचा हा फोटो घ्यायचा होता, म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो होतो. तर आम्ही असे फोटो घेतोय प्रत्येकजण. तर हे बघा किती मजा केली होती आम्ही. परत इथे खायला-प्यायला काही नसतं, पण तिथे थोडीशी अशीच फोटो काढून एन्जॉयमेंट वगैरे असते. तर हे बघा, इथला सनसेट खूप भारी होता. तर तो तुम्हाला दाखवायचा आहे आणि सनसेट बघायला खरंच खूप मजा येते आणि खूप लोकं सनसेटसाठीच तिथे थांबलेले असतात. तर मरीन ड्राईव्हचा हा जो व्ह्यू आहे तो खूप छान आहे आणि कोणी ना कोणी कधी ना कधी इथे गेलंच असेल, जातच असतील. पण मी मात्र फर्स्ट टाईम गेले. तर मी म्हटलं चला आपण व्हिडिओ बनवूया आणि तुमच्यासोबत देखील शेअर करू. तर इथलं वातावरण खरंच खूप मस्त होतं आणि मला खूप छान वाटलं. मी पण खूप फोटो काढले. माझ्या मैत्रिणींनी माझे खूप सारे फोटो काढले. मी स्वतःच पण काढले. तर छान वाटलं आणि नंतर आम्ही ना तिथून मोहम्मद अली रोडला जाणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला थोडंफार इकडे दाखवते मरीन ड्राईव्हचं. आणि मोहम्मद अली रोडला आम्ही खाऊ गल्लीमध्ये जाणार आहोत. तिकडे असं खूप सारं काही खायला-प्यायला असतं. तर बघू, आम्ही फर्स्ट टाईमच तिकडे जातोय. मी ऐकलंय तिकडे छान मस्जिदला सजवलेलं असतं आणि खूप सारे आपल्यासारखेच हिंदू लोकं सगळे खाण्यापिण्यासाठी तिकडे जातात. तर आम्ही पण तिकडे जाणार आहोत. पण आम्ही मैत्रिणींनी खूप मज्जा केली इकडे. खूप सारे फोटो काढले आणि हे सगळं फोटो सेशनच चालू आहे इथे. हे बघा, खूप छान आणि खूप मस्त व्ह्यू होता. तर हे बघा, सनसेट तर खूप भारी दिसतोय आणि मला सनसेट बघायला खूप आवडतं आणि मला समुद्रच आवडतो, समुद्राचं पाणी आवडतं, बीचवरती जायला आवडतं. खूप छान असा सनसेट झालाय, तुम्ही बघा. एक छान असं मस्त असं एन्व्हायरमेंट आहे इथे आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. असं खूप दिवसांनी थोडंसं कामाच्या दगदगीतून आपल्याला जर कुठेतरी बाहेर जायचं असेल आणि थोडंसं एन्जॉय करायचं असेल, तर हे नक्कीच करायला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःच्या लाईफमध्ये थोडा तरी वेळ स्वतःला दिलाच पाहिजे. तर आम्ही खूप सारे फोटो काढून झालेले आहेत आणि नंतर आम्ही निघालेलो आहे मोहम्मद अली रोडला जायला. त्यासाठी आम्ही आता टॅक्सीने जाणार आहोत तिकडे. पण आम्हाला टॅक्सी काही मिळत नव्हती. आम्ही चाललोय आणि टॅक्सीचे रेट आहे ना खूप जास्त सांगत होते. तर आम्ही सध्या थोडं चालत चाललोय पुढे. बघू, आम्ही पुढे टॅक्सी पकडणार आहोत. पण सध्या आम्ही मरीन ड्राईव्हवरून निघालो आहे. तर हे बघा, इकडे टॅक्सीकडे आलो. पण त्या टॅक्सीवाल्याने पण काहीतरी जास्त पैसे सांगितले, कारण ते जवळच आहे. पण ते नवीन लोकांना थोडंफार
उल्लू बनवतात, पण आपल्याला रेट माहिती असले पाहिजे तिथे. तर आम्ही नंतर ना ₹150 मध्ये आम्हाला एक टॅक्सी मिळाली. तर इथे आम्ही टॅक्सीमध्ये बसलो आणि तिथे देखील आमचं फोटोशूट करणं चालू होतं. हसी मजाक असं सर्व चाललं होतं आणि तिथे पण आम्ही शूट करत चाललो होतो. तर थोडासा एक दिवस आम्ही असाच एन्जॉय केला आणि चांगलं वाटलं. हे बघा, आजूबाजूचं मी तुम्हाला दाखवते. तिकडे आता सध्या रोजे चालू असल्यामुळे दररोज संध्याकाळी खूप गर्दी असते. तिथे काहीतरी खायला चांगले-चांगले पदार्थ असतात. तर आम्ही कधी गेलो नव्हतो, तर म्हटलं चला फर्स्ट टाईम जाऊन बघू आपण खाऊ गल्लीमध्ये. तर आता आम्ही टॅक्सीने तिथपर्यंत जाणार आहोत. म्हणजे मागेच उतरावं लागेल, कारण एकदम पुढे तर जात नाही, कारण खूप गर्दी असते त्या रस्त्याला. असं मी ऐकलं आहे आणि नंतर मग पुढे तुम्ही बघालच किती गर्दी होती ती. तर सगळेच जण शूट करतायत तिथे आपापल्या परीने, कारण आम्ही फर्स्ट टाईमच आलो होतो सगळेजण. तर आता आपण टॅक्सीमधून उतरलोय आणि मोहम्मद अली रोडला पोहोचलोय. तर तुम्ही बघू शकता हा मोहम्मद अली रोड आहे आणि किती गर्दी आहे, किती आवाज आहे. आणि तिथली ती जी मस्जिद आहे ती खूप छान सजवलेली होती आणि खरंच ते दृश्य खूप बघण्यासारखं होतं संध्याकाळचं. हे बघा, हे मी तुम्हाला दाखवते. जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूट केलंय. खूप छान दिसलं. आणि इथे अशा प्रकारे खाण्याचे पदार्थ होते. नॉनव्हेज जास्त होते, व्हेज होते. म्हणजे फ्रुट्स होते, ज्यूस होते, नंतर ते स्वीट डिश होते, पण नॉनव्हेज खूप होते. अगदी बिर्याणीसुद्धा होती. नंतर इकडे या काही सीख कबाब वगैरे असे होते, मोहितो असं असं सर्व बरेच. पण आम्हाला काय घ्यायचं समजत नव्हतं, तर आम्ही प्रत्येकातलं एक एक घेतलं. पण काही जास्त काही आम्ही खाऊ शकलो नाही, कारण आम्हाला एवढं नाही आहे खाण्यापिण्याचं, एवढं ऑइली वगैरे जात नाही. तर हे बघा, एवढं आम्ही सगळे मिळून एक डिश घेतली, पण खाणं छान होतं तिथे. तर कसा दिसतोय बघा मोहम्मद अली रोड, खूप मस्त असं लाइटिंग खूप छान केली होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. थँक यू सो मच.